गेल्या 2 दशकातील सर्वात प्रभावी पंतप्रधान कोण? RSSचं स्वतंत्र लढ्यामध्ये खरं योगदान होतं की नाही? सोनिया गांधी या खरंच डान्स बार मध्ये काम करत होत्या का? देशातले 10 भ्रष्ट पत्रकार कोण? गोदी मीडियातले कोणकोणती नावं माहिती आहेत? हे सगळे प्रश्न तुम्ही केव्हाही विचारू शकता आणि त्याची उत्तर तुम्हाला दुसऱ्या क्षणाला मिळू शकतील. असं एक नवीन ॲप आता सध्या बाजारात आलेलं आहे आणि त्या ॲपने धुमाकूळ घातलेला आहे. इलॉन मस्क यांचं ते ॲप ग्रोक AI चॅट GPT सारखं, चॅट GPT आपण ऐकलं पूर्वी, चॅट GPT सारखंच हे ॲप आहे. ह्या ॲपने गेल्या 8-10 दिवसामध्ये भारतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता लोकल किंवा राज्याचा विषय नाही तर हा एक नॅशनल विषय आहे. भारतामध्ये सध्या ग्रोक AI जे ॲप आलेलं आहे ह्याचं 3रं व्हर्जन आहे. हे वर्षापूर्वी हे ॲप लॉन्च झालंय, नंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्याचं 2nd व्हर्जन आलं आणि आता 3रं आलंय. या 3ऱ्या व्हर्जननी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. त्याचं कारण आहे तसे, तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा तो त्याचं तत्काळ उत्तर देतो. तुम्ही त्याला शिवी दिली तर तो तुम्हाला शिवी देतो. तुम्ही त्याच्याशी रोमॅन्टिक गप्पा मारल्या तर तो तुम्हाला रोमॅन्टिक गप्पा मारतो. तुम्ही त्याच्याशी राजकीय बोललात तर तो राजकीय बोलतो. हिंदुस्थान मधला कुठलाही प्रश्न त्याला विचारा, तो त्याचं सत्य उत्तर देतो, खरं उत्तर देतो. तुमच्यातली जी जिज्ञासा आहे त्याचं तो पुरेपूर समाधान करेपर्यंत तुम्हाला उत्तर देत असतो. आणि तपशीलवार त्या ॲपमुळं भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियामध्ये खळबळ आहे. भाजपची मंडळी सगळी हादरलेली आहेत. प्रामुख्याने जे मोदी भक्त आहेत, जे आतापर्यंत सोशल मीडियामधून जी माहिती पसरत होती ती खरी खोटी ही जनतेला माहिती नव्हती, परंतु ह्या ॲपमध्ये तुम्ही त्याची पडताळणी करू शकता की हे खरं आहे का खोटं आहे. त्याच्यामध्ये काही जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची जी उत्तरं आलीत त्याच्यामुळं संपूर्ण देशभर आता चर्चा सुरू आहे त्या ग्रोक AI ॲपची. ह्या ग्रोक AI ॲपमुळे इलॉन मस्क हा भारतातील आता एक विरोधी पक्ष म्हणून काम करायला लागलेला आहे. लोक म्हणायला लागले की हे भाजपवाल्यांनी आतापर्यंत मीडिया मॅनेज केली, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, पत्रकार हायर केले, त्याच्यामुळे भाजपला किंवा मोदींना विरोधक कोणी राहिलंच नाही. काँग्रेसचा जीव अगदी तोळामासा होत आलेला आहे. देशभरामध्ये कुठल्याही घटना घडामोडी असू द्या त्याच्याविषयी त्या सगळ्या भाजपच्याच पथ्यावर कशा पडतात त्याचं कारण होतं सोशल मीडिया. सोशल मीडियामधून होणारा एकतर्फी जो प्रचार किंवा सोशल मीडियाचे कॅम्पेन, मुळात 2014ला मोदी सरकार जे सत्तेत आलं त्याचं कारणही सोशल मीडियाच होतं. परंतु आता हे नवीन जे ग्रोक AI ॲप आलेलं आहे त्याच्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया टीम पुढे फार मोठं चॅलेंज उभं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे भाजपची नेते मंडळी हादरलीत. त्याचं कारणही तसंच आहे की या ॲपच्या माध्यमाने जे प्रश्न विचारतात लोक त्याच्यातून मिळणारी जी उत्तरं आहेत ती हादरवणारी आहेत. त्याच्यामध्ये सहज आम्ही ते ॲप डाउनलोड केलं, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला की देशामध्ये गेल्या 2 दशकामध्ये किंवा गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात प्रभावी नेता कोण? तर त्याच्यामध्ये त्याने उत्तर दिलं नरेंद्र मोदी नव्हे तर मनमोहन सिंग. सांप्रदायिक नेता कोण? तर त्याच्यामध्ये नाव येतं नरेंद्र मोदी यांचं. भडकाऊ भाषणं आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी केलेली त्याच्यामध्ये प्रायोरिटी नाव येतं नरेंद्र मोदींचं. स्वतंत्र लढ्यामध्ये RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेमकं योगदान काय या विषयावरती त्यांना प्रश्न केला तर त्यांनी स्पष्ट त्याचं उत्तर दिलं की त्यांचे जे संस्थापक आहेत डॉक्टर हेडगेवार, नंतरचे गुरुजी म्हणजे गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये स्वतंत्र लढ्यापासून संघाला अलिप्त ठेवलं होतं. RSSचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान नाही. म्हणजे जे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेले असतात की खरंच भाजपचं किंवा RSSचं याच्यामध्ये देशाच्या स्वतंत्र लढ्यात योगदान काय, त्याचं उत्तर हा ॲप देतो. म्हणजे असे अनेक इंटरेस्टिंग त्याच्यातले प्रश्न आहेत. आम्ही सहज त्याच्यात ट्रायल घेतली अशी, मोदींच्या मुलाखती तुम्हाला स्क्रिप्टेड वाटतात का? त्याने तत्काळ सांगितले होय, मोदींच्या मुलाखती ह्या आम्हाला स्क्रिप्टेड वाटतात. त्याची म्हणजे खरं खोटं आता ह्या ॲप संदर्भामध्ये शहानिशा चालू आहे की ह्याच्यातलं खरं काय खोटं काय.
देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांची माफी मागणारे नेते कोण, माफी मागणारे जे नावं घेतली जातात स्वातंत्र्य सैनिकांची, त्यात त्यांनी तो प्रश्न केल्या लगेच त्यांनी उत्तर दिली, स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकर. सर्वाधिक माफी मागणारे बॅरिस्टर सावरकर. इतकंच नाही तर ब्रिटिशांकडून 60 रुपये पेन्शन घेणारे सुद्धा सावरकर, असं उत्तर त्याच्यामध्ये येतं. मग दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये टाकला की स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेहरू गांधी यांनी ब्रिटिशांची कधी माफी मागितली होती का? त्याच्यात तत्काळ उत्तर येतं, ब्रिटिशांची माफी नेहरू गांधी यांनी मागितल्याचं कुठेही उल्लेख नाहीये. थोडक्यामध्ये आत्ताच्या पिढीला जर मागचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, खरं खोटं जाणून घ्यायचं असेल, तर त्यांनी त्या ॲपचा वापर करून ही माहिती सहज मिळू शकते त्यांना. त्याच्यामुळे सोनिया गांधींच्या बाबतीमध्ये भाजपने फार मोठा अपप्रचार केला होता की सोनिया गांधी ह्या डान्सर आहेत, डान्स बारमधल्या डान्सर आहेत, ज्याला आपण नृत्यांगणा म्हणतो तसं. तर त्या संदर्भात ChatGPT वरती टाकलं तर त्यांनी तत्काळ उत्तर दिलं की त्यांनी हो, सोनिया गांधी ह्या बार अटेंडंट होत्या, त्यांनी कधीही डान्स बारमध्ये नृत्य किंवा डान्स केलेला नाहीये. त्यांचं नाव त्या मूळच्या एंटोनिया मैनो इटलीतील एका छोट्या गावातल्या आहेत आणि ते रेस्टॉरंटमध्ये ते अटेंडंट होत्या, त्या डान्सर नव्हत्या. त्याच्यामुळे सोनिया गांधी ह्या डान्स बारमधल्या डान्सर आहे या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये निवडणुकीत काळा पैसा भारतामध्ये परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं, ते कितपत सत्य झालं? आता याचं उत्तर तुम्ही स्वतःच ट्रायल घ्या. हे ग्रोक AI ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये उत्तर पहा काय मिळतं ते. फार इंटरेस्टिंग एक एक उत्तर आहेत. त्याच्यात सावरकरांचं सांगितलं, नेहरू गांधींचा विषय घेतला. देशामध्ये जो मीडिया आहे, जे फोर्थ इस्टेट ज्याला आपण म्हणतो, की लोकशाहीमध्ये जे 4 स्तंभ आहेत, तो फोर्थ इस्टेट, चौथा स्तंभ आपण मीडियाला समजतो, त्या मीडियाची हालत, त्याच्या संदर्भात आम्ही जाणीवपूर्वक प्रश्न विचारले की गोदी मीडिया म्हणून जे हिनवलं जातं, तर त्याच्यातली नावं तुम्ही सांगू शकता का? त्यांनी पटकन नावं दिली. त्याच्यामध्ये रिपाई चॅनल कोणकोणतं, झी न्यूज चॅनल, सुदर्शन चॅनल, ABP चॅनल, आज तक चॅनल, इंडिया TV, टाइम्स नाऊ, ही सगळी जी चॅनल्स आहेत, ही चॅनल्स हा भाजपचा अजेंडा चालवतात असं त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे आपल्याला खरं खोटं पाहायचं असेल तर आपण त्याच्यावरती ट्रायल घ्यायला हरकत नाही. म्हणजे देशातला जो मीडिया आहे तो मोदींनी अदानी अंबानीच्या मार्फत कसा संपूर्ण ताब्यात घेतलेला आहे त्याचं उत्तर त्याच्यामध्ये सापडतं. त्याच्या पुढचा प्रश्न विचारला, एक माध्यम प्रतिनिधी म्हणून मला त्याच्याबद्दल उत्सुकता होती म्हणून मी त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला की देशातील टॉप 10चे पत्रकार ज्यांच्यावरती कुठे भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये, जे अत्यंत निपक्ष आहेत, तर त्यांची नावं तुम्ही सांगू शकता का? त्यांनी एक 10 सेकंदामध्ये उत्तर दिलं त्याचं की 10 प्रामाणिक पत्रकार कोणते, जे निपक्ष आहेत, निस्वार्थी आहेत आणि सगळ्या गोष्टीची शहानिशा करून पद्धतशीर विश्लेषण घटनेचं करतात आणि लोकांपुढे सत्य मांडतात, परखडपणे मांडतात, निर्भीडपणे मांडतात, असे पत्रकार कोण? त्यांनी पहिलं नाव घेतलंय देशातल्या रवीश कुमार यांचं. जे रवीश कुमार पूर्वी NDTV चालवायचे, तर NDTV हा अदानींनी घेतल्यापासून रवीश कुमार तिथून बाहेर पडले. त्यांनी स्वतःचं चॅनल सुरू केलं आणि त्याच्यातून ते लोकांना जे काय आहे ते रोजच्या रोज विश्लेषण देत असतात. लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. दुसरे पत्रकार आहेत करण थापर, तिसरे आहेत पुण्यप्रसून वाजपेयी. यांची विश्लेषण पत्रकाराचे जे हाडाचे पत्रकार आहेत ते रोज वाचत असतात, ऐकत असतात. अभिसार शर्मा, 5वे आहेत बरखा दत्त, 6वे आहेत सुचेता लाल, 6वे आहेत अरफा खान शेरवानी, नंतर प्रणव रॉय हे जुनं नाव आपण ऐकतो की ज्यावेळेस नुसती सरकारचा TV होता त्यावेळेस हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये प्रणव रॉय आणि हिंदीमध्ये अजय दुआ अशी ही जोडगोळी होती, त्यातलं हे प्रणव रॉय. आणि नंतर 9वे आहेत फेय डिसुजा आणि 10वा आहे नेहा दीक्षित. असे 10 अत्यंत प्रामाणिक पत्रकार ह्या ॲपच्या माध्यमातून लोकांच्या समोर त्यांचे नाव येतात. नरेंद्र मोदी कायम सांगत असतात की मी 35 वर्ष प्रचारक असताना
भिक्षा मागून जगलेलो आहे. तर त्याच्याबद्दलचा प्रश्न एकाने सहज विचारला. आता इंटरेस्टिंग पार्ट यातला असा आहे की लोक उत्सुकतेपोटी त्यांचे आवडीचे नेते, त्यांचे राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न याच्याविषयी त्याच्यावरती चॅटिंग करायला लागले. आणि ह्या चॅटमध्ये जी उत्तरं येत आहेत त्या उत्तरामध्ये भाजपचा सगळा पोलखोल व्हायला लागलेला आहे. पण नरेंद्र मोदी आतापर्यंत प्रचारात ज्या ज्या गोष्टी सांगत होत्या त्या खऱ्या किती खोट्या किती याच्या संदर्भामध्ये त्या ChatGPT आपला या ग्रोक ॲपवरती तुम्ही जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तरं त्यात येतात. नरेंद्र मोदी सांगतात, त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी सांगितलेलं आहे, मी 35 वर्ष प्रचारक म्हणून अक्षरशः भिक्षा मागून जगलेलो आहे. तर हे खरं आहे का? तर त्यामध्ये त्यांनी उत्तर दिले. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे प्रचारक होते हे मान्य आहे, परंतु ते भिक्षा मागून जगलेत याच्यात काही तथ्य नाही. म्हणजे अशा प्रकारे त्या ॲपने जी काही उत्तरं दिलेली आहेत ना ती इंटरेस्टिंग आहे. मी माध्यमांच्या बाबतीमध्ये थोडं मागे जातो की देशामध्ये गोदी मीडियाच्या बाबतीत तुम्हाला मी नावं सांगितले 10 चॅनलची, पत्रकारांची नावं त्याची विचारली तर पहिलं नाव कोणाचं आलं तर अर्णब गोस्वामीचं. अर्णब गोस्वामी जे अकांड तांडव करून अगदी त्यांचा मुद्दा मांडत असतात आणि भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं ते बोलत असतात. पत्रकारिता त्यांच्यातली केव्हा संपलेली आहे. दुसरे सुधीर चौधरी म्हणजे ही मंडळी आहेत ना प्रोपगंडा पसरवतात आणि पार्टीने जे स्क्रिप्ट लिहून दिले त्याच्या पद्धतीने त्यांचं विश्लेषण किंवा त्याचं अँकरिंग त्यांचं सुरू असतं, त्या पद्धतीने ते पत्रकारिता सुरू असतात. ही 2 नावं आहेत. आणखीन 4-5 नावं आहेत त्या विषयातली. सांगायचा हेतू असा की चाटुगिरी करणारे पत्रकार कोण असं सहज त्याच्यामध्ये टाका, तुम्हाला सगळी नावं ताबडतोब मिळतील. मोदींची तिरस्कार करणारी भाषणं कोणती आहेत असं त्याच्यात उल्लेख केला तुम्ही, की ज्याला आपण म्हणतो द्वेष करतात हिंदू मुस्लिम ह्याच्या संदर्भातला जो त्यांची आतापर्यंतची भाषणं आहेत त्या संदर्भात टाकलं तर त्याच्यामध्ये भाषणांची मोठी मालिकाच तुमच्या डोळ्यासमोर येते. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता आपण मराठीमध्ये बोलत असतो, महाराष्ट्रामध्ये नेमकी परिस्थिती काय तर त्याच्याबद्दलचा एक प्रश्न आम्ही सहज टाकला होता. म्हणजे ह्या ग्रोक 3 ॲपमध्ये आम्ही टाकला होता प्रश्न की महाराष्ट्रातले भ्रष्ट नेत्यांची यादी तुम्ही सांगू शकता का? तर त्याने दिलंय महाराष्ट्रातील भ्रष्टाचार आरोपाबाबत ठोस आणि सर्वसामान्य यादी तयार करणे तसं कठीण आहे, कारण यामध्ये अनेक राजकीय नेते, पक्ष आणि प्रकरणांचा समावेश होतो. तथापि उपलब्ध माहिती आणि जनमत आणि चर्चेत आलेल्या काही उल्लेखनीय नावावरून खालील नेत्यांचा उल्लेख होऊ शकतो. ही यादी पूर्णपणे कायदेशीर निकालांवर आधारित नाही तर त्यांच्यावर झालेले आरोप, तपास किंवा जनमानसातील धारणांवर आधारित आहे. कृपया लक्षात घ्या की काही प्रकरणामध्ये नेत्यांना दोषी ठरवलं गेलं आहे तर काहीवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. पहिलं नाव कोणाचं येतं तर अजित पवारांचं, जे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यात त्यांनी काय म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर सिंचन घोटाळ्यासंबंधी आरोप झाले होते, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा दावा होता. तपास झाला पण ठोस दोष सिद्ध झालेला नाही. दुसरं नाव येतं छगन भुजबळ. छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते, माजी मंत्री, सर्वात सिनियर मोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. तेलगी घोटाळ्यामध्ये छगन भुजबळचं नाव होतं आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही त्यांच्यावरती आरोप झाले. त्यांना अटक करण्यात आली होती. काही खटले मागे घेण्यात आले किंवा निकाल संमिश्र राहिला. तिसरं नाव AR अंतुले आता दिवंगत आहेत, माजी मुख्यमंत्री. चौथं नाव येतं संजय राऊत यांचं, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांचं, ज्यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला होता. 5वं नाव येतं सुनील तटकरे, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे सिंचन घोटाळ्यातलं नाव पुढे आलेलं आहे. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, मनी लॉन्ड्रिंग आणि गैरव्यवहाराच्या आरोपामुळे त्यांच्यावर ईडीचा तपास आहे. अनिल देशमुख, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, 100 कोटी वसुली प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झाले होते. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मनी लॉन्ड्रिंग, दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणात त्यांच्यावरती आरोप आहेत. विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री, आपण दिवंगत नेत्यांचा आपण ड्रॉप करू इथे. सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते, आदर्श घोटाळ्यामध्ये. अशोक चव्हाण, ही अशी सगळी नावं येतात. आणि म्हणजे सांगायचा हेतू काय की तुम्हाला जर कोणती माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ह्या ChatGPTचा वापर जरूर करा. याच्यामध्ये तथ्य किती, काय किती, हा विश्लेषणाचा भाग आहे. या ग्रोक ॲपवरती आता दिलेली माहिती की त्याच्याकडून येणारी उत्तरं, ही उत्तरं आतापर्यंत आलेल्या देशभरातल्या बातम्या
विविध माध्यमातून आलेल्या बातम्या, तो जो डेटा आहे तो डेटा संकलित करून त्याचे अनालिसिस करून ती उत्तर येत असतात. म्हणजे कोणाला नवीन माणसाला कोणाला जर जाणून घ्यायचं असेल महाराष्ट्राचं राजकारण किंवा इतर परिस्थिती, तर ग्रोक ॲप जरूर आहे का. पण ह्या ग्रोक ॲपनी धुमाकूळ घातलाय भाजपच्या दृष्टीने, तो अडचणीचा मुद्दा ठरत चाललेला आहे. म्हणून आता ह्या ग्रोक ॲपवरती बंदी आणायचा प्रयत्न सुद्धा केंद्र सरकारचा सुरू झालेला आहे तत्काळ 4-5 दिवसामध्येच. कारण तिसरं वर्जन त्याचं आता ह्या फेब्रुवारीमध्ये मागच्या आलं आणि अवघ्या 10-15 दिवसामध्ये त्यांनी जो धुमाकूळ घातलाय, भाजपच्या अडचणी वाढत चालल्यात की ते जे काही प्रोपागंडा करतात, काही एखादी त्यांना विषय जो पेरायचा असेल जनमतासाठी आणि त्याच्या संदर्भात बातमी पेरतात, ती बातमी खरी खोटी, त्याच्यात तथ्य किती हे जाणून घ्यायचं असेल तर लोक पटकन ह्या ग्रोक ॲपवरती जातील. ग्रोक या ॲपमध्ये तुम्ही चॅटिंग सुरू केलं की तुम्हाला सत्य जाणून घेता येईल. भाजप खरं बोलतोय खोटं बोलतोय, एखाद्या राजकीय नेत्याने केलेला आरोप हा खरा आहे खोटा आहे हा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल किंवा तुमच्याकडे जुने संदर्भ नसतील, तुम्ही सहज त्या ग्रोक AI ॲपवरती जा, तो प्रश्न टाका. अजित पवार, शरद पवार किंवा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात अर्थ आहे का, तुम्हाला ताबडतोब उत्तर मिळेल. थोडक्यात सांगायचा हेतू असा की ग्रोक ॲपनी देशामध्ये सध्या जे 4ही स्तंभ, लोकशाहीचे 4ही स्तंभ आता नेस्तनाबूत झाले असं आपण म्हणतो, तर हा ग्रोक ॲपच्या निमित्ताने 5वा स्तंभ आता निर्माण झालेला आहे. पाहूया पुढच्या याच्यामध्ये याचे आणखीन काय काय परिणाम होतात ते. तोपर्यंत ग्रोक AI ॲप इलॉन मस्कचं, याचा अनुभव जरूर घ्या तुम्ही. तुम्हाला काय वाटतं? आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. धन्यवाद.